नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट मागील प्रश्न जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. हा जो पेपर आहे तो 12 जानेवारी 2020चा आहे. याचे संपूर्ण विश्लेषण बघूया. बॉम्बे हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे, क्वेश्चन पेपर फॉर स्क्रीनिंग अँड रायटिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, डेट ऑफ एक्झामिनेशन 12/1/2020, टोटल मार्क्स 90 मार्क्स. तर प्रश्न क्रमांक 1, निर्जर या शब्दाचा समान अर्थाचा पर्याय निवडा. ऑप्शन अ जल, ऑप्शन ब जर, ऑप्शन क मुख, ऑप्शन ड ईश्वर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड ईश्वर किंवा देव. निर्जर म्हणजे ज्याला म्हातारपण येत नाही असा अर्थात देव. प्रश्न क्रमांक 2, विरामचिन्हांचा योग्य पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, सर्वजण बससाठी थांबले होते पण बस आली नाही. येथे पण हा उभयान्वी अव्ययापूर्वी स्वल्पविराम वापरणे व्याकरणदृष्ट्या अचूक आहे. प्रश्न क्रमांक 3, खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम निवडा. ऑप्शन अ हुशार, ऑप्शन ब हुशारीपणा, ऑप्शन क कुशाल, ऑप्शन ड हुशारी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब हुशारीपणा. प्रश्न क्रमांक 4, कंसातील शब्दाचे सामान्य रूप निवडा. माझ्या अंगण एक जांभळाचे झाड आहे. ऑप्शन 1 अंगणात, ऑप्शन ब अंगणाला, ऑप्शन क अंगणाचे, ऑप्शन ड अंगणाशी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ अंगणात. वाक्याच्या संदर्भानुसार अंगण या शब्दाला त प्रत्यय लागून अंगणात हे सामान्य रूप तयार होते. प्रश्न क्रमांक 5, नामाचा प्रकार ओळखा. समुद्र. अ विशेषण नाम, ब सामान्य नाम, क भाववाचक नाम, ड समुदायवाचक नाम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब सामान्य नाम. समुद्र हा शब्द एका विशिष्ट वर्गाचा बोध करून देतो म्हणून ते सामान्य नाम आहे. प्रश्न क्रमांक 6, आळस या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा. ऑप्शन अ आराम, ऑप्शन ब अपराध, ऑप्शन क उत्साह, ऑप्शन ड झोप. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर क उत्साह. प्रश्न क्रमांक 7, आमचे शरीर सुदृढ व्हावे आम्ही योगासने करतो. या 2 वाक्यांना कोणत्या उभयान्वी अव्ययाने जोडले तर ते मिश्र वाक्य तयार होते. ऑप्शन अ परंतु, ऑप्शन ब म्हणून, ऑप्शन क अथवा, ऑप्शन ड व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब म्हणून. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे मिश्र वाक्य उद्देशबोधक तयार होईल. प्रश्न क्रमांक 8, राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल. ऑप्शन अ राजहंस, ऑप्शन ब राजहंसी, ऑप्शन क राजहंसिका, ऑप्शन ड राजहंसिनी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब राजहंसी. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर यापैकी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब आशीर्वाद. प्रश्न क्रमांक 10, सिंहकंठी या शब्दाचा समास ओळखा. ऑप्शन अ बहुविराही, ऑप्शन ब तत्पुरुष, ऑप्शन क द्वंद्व, ऑप्शन ड अव्ययभाव. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ बहुविराही, द वन हुज वेस्ट इज लाईक अ लायन्स. प्रश्न क्रमांक 11, फ्रेम क्वेश्चन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. बॉडी लँग्वेजेस इज मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब व्हॉट इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. प्रश्न क्रमांक 12, व्हॉट इज द नाउन फॉर्म ऑफ प्रिस्क्राईब. ऑप्शन अ प्रिस्क्रिप्शन, ऑप्शन ब प्रिस्क्रिप्शन, ऑप्शन ड प्रिस्क्रिप्शन, ऑप्शन ड प्रिस्क्रायझिन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर क प्रिस्क्रिप्शन. प्रश्न क्रमांक 13, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. द कार इज बिंग रिपेअर्ड बाय हिम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड ही इज रिपेअरिंग द कार, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रश्न क्रमांक 14, विच सफिक्स विल यू ॲड टू द वर्ड ऑनेस्ट टू मेक इट अ नाउन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर क वाय, दॅट इज अ ऑनेस्टी. प्रश्न क्रमांक 15, चूज द सिनेमन ऑफ द वर्ड फॉर सेक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ब अबॅन्डन. प्रश्न क्रमांक 16, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज टू कीप ऑन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ टू कंटिन्यू. टू कीप ऑन मीन्स टू परसिस्ट और कंटिन्यू डुईंग समथिंग. प्रश्न क्रमांक 17, चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसी रेफर्स टू अ सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट इन विच मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट डिसिजन्स आर मेड बाय द स्टेट ऑफिशियल्स rather than an elected representatives.
प्रश्न क्रमांक 18 फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ कोलोनेल इज द करेक्ट स्पेलिंग फॉर द मिलिटरी रँक COLONEL. हे नक्की लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19 फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन. वी राईज डॅश द सन ऑन एव्हरी संडे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब अप. प्रश्न क्रमांक 20 अ पेअर ऑफ सीझर्स इज अन इन्स्ट्रुमेंट विथ डॅश यू कट द पेपर्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड दॅट. प्रश्न क्रमांक 21 चूज द राईट प्रिपोजिशन. इट इज नॅचरल फॉर द ह्युमन बिंग टू विश डॅश मनी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ फॉर. प्रश्न क्रमांक 22 सिलेक्ट द प्लुरल ऑफ द वर्ड थेसिस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब दिस इज. प्रश्न क्रमांक 23 टुडे इज मंडे यस्टरडे डॅश संडे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर क वॉज. सिन्स yesterday refers to a past time, the simple past tense of the verb to be was is required. प्रश्न क्रमांक 24 विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स हॅज सिमिलर मिनिंग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ रेड रीड. प्रश्न क्रमांक 25 चेंज द जेंडर ऑफ द वर्ड हेन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ रूस्टर. प्रश्न क्रमांक 26 चूज द करेक्ट मिनिंग ऑफ रेन कॅट्स अँड डॉग्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर क व्हेरी हेवी रेन. प्रश्न क्रमांक 27 फाइंड द ॲनाटॉमी फॉर स्लेंडर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब स्टाउट. स्लेंडर म्हणजे लुकडा आणि स्टाउट म्हणजे फॅट. प्रश्न क्रमांक 28 स्पीक आउट द करेक्ट सेंटेन्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड आय फॉरगॉट टू पोस्ट देअर लेटर यस्टरडे. प्रश्न क्रमांक 29 चूज द करेक्ट मिनिंग फॉर द गिवन आयडियम अँड फ्रेज बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन वन्स माउथ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ टू बी बॉर्न इन अ रिच फॅमिली. प्रश्न क्रमांक 30 चेंज द नाउन क्रेडिट टू द ॲडजेक्टिव्ह. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर क क्रेडिटेबल. प्रश्न क्रमांक 31 डॅश इज द चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ श्री प्रमित नंद्राजोग. 2026साठी मागील प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितलेला आहे 2020चा जो की झालेला आहे 20 जानेवारीला. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओज आपण घेऊन येऊया बॉम्बे हायकोर्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसाठी. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल.